सर्वपक्षीय बैठकीचा पवारांचा सल्ला जरांग यांनी धुडकावलाय। शरद पवारांच्या सल्ल्यावर भाजपने देखील टीका केली आहे। मुख्यमंत्री सर्वपक्षीय बैठकीकरता अनुकूल असल्याचं या ठिकाणी आता सांगण्यात येत आहे। छगन भुजबळांचा सर्वपक्षीय बैठकीतला तोडग्याला मात्र विरोध आहे। राज्यात आरक्षणाचा तिढा आता वाढतानाच दिसतोय। पाहूया। मराठा आरक्षणावर सर्व पक्षांनी एकत्र येऊन तोडगा काढावा असा सल्ला दिलाय। शरद पवारांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्या राजकीय पक्षाचे नेते मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना एकत्र येण्याचं आवाहन केलंय। मराठा आरक्षणाबाबत सरकार जो निर्णय घेईल त्याला सहकार्य असल्याचं आवाहन देखील शरद पवार यांनी केलंय। मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य असतात त्या लोकांना निमंत्रित करावं हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रत्यक्षानं गेले काही म्हणजे ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं। शरद पवारांच्या या भूमिकेचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्वागत केलंय। जे काही या समाजासाठी करता येईल हे सगळं जे काय वातावरण शांत करण्यासाठी सर्व प्रयत्न पवारांनी पुन्हा विनंती केली। जरांगेनं बोलवा म्हणतायत सर्व प्रयत्न पवार साहेबांची माझी चर्चा झाली आहे। हा जो हे सगळं शांत करण्यासाठी या राज्याचे सर्व जाती धर्माचे लोक गुन्ह्या भूमिका राहण्यासाठी जे काही करावं लागेल ते आम्ही सर्व पक्षीयांनी एकत्र यावं असं शरद पवारांना वाटतं। मग सर्वपक्षीय बैठकीला पवार का आले नाहीत असा सवाल भाजपनं केलाय। मला वाटतं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींनी या विषयाची जेव्हा बैठक बोलवली तेव्हा महाविकास आघाडीचे नेते या बैठकीत आले नाही। बैठकीला फाट फिरवली आणि बैठक झाल्यानंतर मात्र राजकीय पद्धतीने मराठा आरक्षण ओबीसी आरक्षणाला टीका टिप्पणी केली। मनोज जरांगे पाटलांनीही सर्वपक्षीय बैठकीची गरज काय असा सवाल करून पवारांचा प्रस्ताव मात्र फेटाळलाय। ओबीसी नेते छगन भुजबळांनी तर अवास्तव मागण्यांचा विचारच का करावा असा सवाल उपस्थित केलाय। काय मानलं त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी मधूनच मला आरक्षण मिळालं पाहिजे मराठा। मी ते हो म्हणणार आहे का? बरं हे बाकीचे पक्ष आहेत ते हो म्हणणार आहे का? काय चर्चा करणार त्यांच्याबरोबर? म्हणून प्रश्न जे आहे माझं विनंती आहे की प्रश्न उगीच जे आहे इकडे तिकडे टोलवण्यात काय अर्थ नाही। सर्वपक्षीय तोडगा निघेल असं काही वाटत नाही। शरद पवार याबाबत अनुकूल असले तरी जरांगे पाटील आणि छगन भुजबळांनी मात्र वेगळी भूमिका घेतल्यानं आरक्षणाचा गुंता आणखीनच वाढण्याची शक्यता आहे। अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।